तीर्थ श्रवणाचेनी पांगे विण व्हावे लागे हे मनाचेनी निजांगे भोगीजेगा। खातून बाहेर पडलेले जे शब्द आहेत तसे त्या शब्दांचं ग्रथन करीत आहेत किंवा त्याचं लिखाण करत आहे। सच्चिदानंद बाबा आदरे लेखको झाला। तर या ग्रंथामध्ये आपण संपूर्ण 9000 ओव्यामध्ये माऊलींची अकारण करुणा ज्याला म्हणतात ती सारखी प्रवाहित होत आहे, पण मधून मधून तर ती दया ओसंडून वाहत आहे। परंतु काही ठिकाणी शास्त्रार्थ करत असताना माऊलींच्या ठिकाणी हे संपूर्ण मनमात्र यांच्या कल्याणाचं शेवटचं साधन, पराकोटीचं साधन, जे साधन केलं असताना साध्याची नियत प्राप्ती होईल अशा प्रकारचा भाव मनात धरून जरी अनेक साधनं गीतेने सांगितली असली, कांडत्रय निरूपिणी श्रुतीचं हे कोडीसवानी गीता पद्यरत्नांची लेणी लिहिली आहे। कांडत्रयात्मक म्हणजे उपासना, कर्मकांड आणि ज्ञानकांड याद्वारा मनुष्याच्या जीवनाचं आध्यात्मिक उत्थान आणि परिपूर्णता प्राप्त होण्यासाठी सिद्ध झालेली गीता माऊली, गीतामय्या या ठिकाणी जे सर्व सांगत आहे त्याचं सार सर्वस्व पुन्हा पुन्हा मानव मात्राला जागृती देण्यासाठी वेळोवेळी माऊली सांगतात। त्या श्लोकांना या ठिकाणी आरसा, ह्या ज्या ओव्या आहेत या ओव्या अशा आहेत की माऊली म्हणतात की किंबहुना इया दर्पण करील ओविया तो आत्म एवढिया सुखा मिळेल सुखा, तो आत्मा एवढिया मिळेल सुखा। जो ह्या ओव्या आपल्या जीवनामध्ये आरशाच्या रूपाने पाहिल, दर्पण करीन ह्या ओव्यांना। आरशात जसं आपलं मुख पाहतो आणि आरशामध्ये आपला चेहऱ्यावर, आपल्या कपाळावर असणारा वाकडा गंध आपण आरशात सरळ करत नाही, आपल्या कपाळावर करतो। त्याप्रमाणे ह्या ओव्या दर्पणस्थानी ठेवून जर आपल्या जीवनातील काही त्रुटी वैगुण्य असतील ती काढून त्या ओव्यानुरूप आपलं जीवन क्रियेच्या, भावनेच्या आणि ज्ञानाच्या प्रांतात जर आपण करू तर ज्ञानेश्वर महाराजांचं तत्त्वज्ञान आपल्याला मोक्षापर्यंत घेऊन जाईल। किंबहुना ज्ञानोबराय आणि आपण याच्यामध्ये यत्किंचितही भेदाची सिद्धी जेणेकरून होणार नाही अशाच प्रकारची ही अक्षर आहेत। आणि हे सांगत असताना केवळ ज्ञानोबरायांना एवढे आपल्यासमोर असणारे जे श्लोक आहेत त्या श्लोकातून सगळे भाव सांगणं ज्या वेळेला शक्य होत नाही त्यावेळेला त्या शब्दांचा अर्थ किंवा त्याचा भावार्थ तोच असतो, अभिप्राय वक्त्याचा तोच असतो, परंतु त्या प्रवाहात त्याची व्यवस्थित स्पष्टीकरण न करता ज्ञानोबरायांनी स्वतंत्र मंगलाचरण करून या ठिकाणी एक प्रकारे वार्तिक रचना केली। आणि या ग्रंथामध्ये ज्याला आपण म्हणतो की उक्ता अनुक्त दुरुक्तानाम संग्रह यत्र क्रियते तद्ग्रंथम वार्तिकम आहु वार्तिकज्ञा मनीषिणः। या ठिकाणी ज्या ग्रंथामध्ये देवाला जे सांगितलं अर्जुनाच्या निमित्ताने संपूर्ण जगासाठी, या अर्जुनाचे निमिषे केले जगदुद्धरण, परंतु हे सांगत असताना काही सांगायचं राहिलं आणि काही गोष्ट इतक्या गंभीर स्वरूपात, गूढ स्वरूपात सांगितल्या की त्याचा उलगडा त्या श्लोकावरून होत नाही। तेव्हा अशा उक्त, अनुक्त आणि दुरुक्त विषयांचं स्पष्टीकरण व्हावं म्हणून या ठिकाणी शास्त्रार्थ करत असताना जे टीका किंवा त्याचं स्पष्टीकरण केलं जातं त्याला म्हणतात वार्तिक। आणि ही वार्तिकं लिहिण्याच्या निमित्ताने माऊलींनी अनेक अध्यायामध्ये उपोद्घाताच्या रूपाने आणि अनेक अध्यायामध्ये मंगलाचरणाच्या रूपाने हे वार्तिक लिहिलं किंवा काही ठिकाणी भाष्य लिहिलं। ज्याला भाष्य कशाला म्हणतात? सूत्रार्थ वर्ण्यते यत्र ग्रंथ उक्त सूत्रार्थ वर्ण्यते यत्र सूत्र पदही सूत्रानुसारिभी स्वपदानी च वर्ण्यन्ते सूत्रम सूत्रविदो विदुः। सूत्र
भाष्यम भाष्यविदो विदुहू. या ठिकाणी ज्ञानोबरायांनी कधी कधी विस्ताराचा विषय सूत्ररूपात आणून अल्पाक्षरम असंदिग्धम सारवद विश्वतोमुखम असंही केलं. अस्तोभम अनवद्यंच सूत्रम सूत्र विदो विदुहू. कधी कधी मोठ्या व्यापक विषयाला अगदी सूत्रामध्ये लिहिलं, थोडक्या अक्षरात निर्दुष्ट पद्धतीनं सांगितलं. तर कधी कधी त्या ठिकाणी भाष्य केलं, म्हणजे त्या सूत्राचा अर्थ या ठिकाणी स्पष्टीकरण करून सांगितला आणि त्याच्यासाठी आपल्या स्वतःच्या भाषेतल्या पदांची योजना केली आणि त्या भाषेत योजना केलेल्या पदांचाही अर्थ पुन्हा माऊलींनी स्पष्टीकरण करून सांगितला. याचा अर्थ हा ग्रंथ सूत्ररूप आहे. हा ग्रंथ सगळ्या चारही वेदात सार सर्वस्व असल्यामुळं हा वेदरूप आहे. सगळ्या वेदांताचं तात्पर्यभूत ग्रंथ असल्यामुळं हा वेदांत स्वरूप आहे आणि याच्या अतिरिक्त या ग्रंथामध्ये योगाचंही साधन सांगितलेलं आहे. तेव्हा हा जो ग्रंथ आहे सर्वाचं भाष्य म्हणून आहे, सर्वांचं सूत्र आहे आणि सर्वांचं सूत्र या शब्दाचा अर्थ सूचक वाक्य, ज्याच्यामध्ये आपला अभिप्राय दुसऱ्याच्या बुद्धीवर आरूढ व्हावा अशाही प्रकाराने सूत्ररूपता भाष्यरूपता प्रतिपादन करून माऊली या ग्रंथात थांबले नाही, तर त्या ठिकाणी माऊलींनी अनेक ठिकाणी त्याचा वार्तिक केलेलं आहे. आणि हे वार्तिक करत असताना कधी कधी माऊली उपोद्घाताचा आधार घेतात आणि कधी कधी त्याच्याद्वारा अध्याय संगती सांगतात आणि कधीकधी प्रसंग संगतीच्या निमित्ताने मनुष्याच्या हृदयामध्ये जेणेकरून ह्या अध्यात्माचा अर्थ त्याला स्पष्ट दिसेल. तळ हातावरी वाटोळा डोलत देखी जे आवळा तैसे ज्ञान आम्ही डोळा दाविले तुझं. अशा प्रकारचं तळहाताचा आवळा, तळहातावर ठेवलेला आवळा जसा सर्वांगाने आपण पाहू शकतो, त्याप्रमाणे भगवंताचे हे जे शब्द आहेत ह्या शब्दाचा अर्थ आपल्या बुद्धीला सर्वांगाने हृदयंगम होईल अशा प्रकाराने माऊली सांगतात. आणि त्याचा जो प्रकार आहे उपोद्घात, उपोद्घात याचा अर्थ असा आहे की प्रतिपाद्य विषय मनसी निधाय. आपल्याला ज्याचं प्रतिपादन करायचा तो विषय मनात असतो. म्हणजे आता आपल्याला 6व्या अध्यायाचं वर्णन करायचं आहे, परंतु प्रकारांतरेण वर्णनम या ठिकाणी दुसऱ्या किंवा प्रकारांतरेण प्रतिपादनम दुसऱ्या प्रकाराने सांगतात. म्हणजे मूळचे जे श्लोक आहेत श्लोकाच्या पदांचा इथं संबंध दिसत नाही, पण श्लोकांच्या पदांचा तुम्हाला अर्थ कळावा म्हणून अगोदर जी भूमिका सांगितली जाते त्याला म्हणतात उपोद्घात. आणि प्रसंग शब्दाचं काय एक लक्षण केलं आहे की स्मृती स्मृतस्य उपेक्षा अनरत्वम प्रसंगाः. जर एखाद्या विषयाची आपल्याला सांगता सांगता आठवण झाली की आता आपण हे प्रसंगाचं वर्णन आपलं ह्या सूत्राचं किंवा ह्या ओवीचं चिंतन करतो, ह्या श्लोकाचं चिंतन करतो, पण त्या संबंधाने जर दुसरी गोष्ट आठवली का ही गोष्ट इथं पूरक आहे आणि ही जर सांगितली तर पुढचा विषय आपल्याला चांगला समजेल आणि त्याची संगती लागेल. म्हणजे याला म्हणतात प्रसंग संगती, याला म्हणतात प्रसंग संगती. अध्यायाचं स्पष्टीकरण करताना म्हणतात अध्याय संगती. एखाद्या प्रकरणाचं सांगायचं झालं त्याला प्रकरण संगती म्हणतात. तशी या ठिकाणी प्रसंग संगती पण माऊली सांगण्याला विसरत नाहीत. याचं कारण प्रसंग शब्दाचाच अर्थ आहे की एखाद्या पदार्थाचं स्मरण झालं असता त्याची उपेक्षा करून तुम्ही विषयांतर होतं असं मानून तो प्रसंग सोडून देणं, हे खऱ्या अर्थाने जो काही परिपक्व अशा प्रकारचे साहित्यिक आहेत किंवा परिपक्व असणारे जे संत हृदय आहे त्या हृदयातून त्या विषयाची उपेक्षा न करता ते मानव जीवनाला अत्यंत आवश्यक आहे, कल्याणकारी आहे म्हणून ते सांगितलं जातं आणि त्याच्याकडे डोळेझाक केली जात नाही, त्याला म्हणतात प्रसंग. तर त्या प्रसंग संगतीनुरूप देखील माऊली या अध्यायामध्ये सांगतात. आणि हे सांगत असताना अनेक ठिकाणी हा विषय सांगितला असला तरीसुद्धा मनुष्याकडून तो संक्षेपाने थोडक्यात आला तर त्याचं काय होते, उपेक्षा होते किंवा त्याचं महत्त्व त्याचा गरिमा आपल्या हृदयात जास्त ठसत नाही. म्हणून एकदम पराकोटीचं सत्य आणि तेही या उपोद्घाताच्या रूपाने माऊलींनी ह्या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे. ह्या गोष्टी जर आपण पाहिल्या ह्या 37व्या तर याच्यामध्ये संपूर्ण वेदांताचा असणारा अधिकारी विषय संबंध आणि प्रयोजन ह्या अनुबंध चतुष्टय स्पष्ट होतात. आणि त्यामध्येही विशेषतः
गीता जी आहे तर ती गीता त्यांनी सांगितलं 700 श्लोक, अध्याय 18चे लेख, जे देव बोलिले एक दुजे नाही. ह्या सगळ्या गीतेमध्ये जरी तुम्हाला 3 कांड दिसत असली, परंतु ज्ञानोबरायांच्या दृष्टीनं गीतेमध्ये परमात्मा एकच एक परमात्मा हा गीतेचा विषय आहे, त्याच्याशिवाय दुसरा विषय नाही. म्हणजे अद्वैत चिंतन हा गीतेचा मुख्य विषय आहे. तेव्हा ह्या अद्वैत तत्त्वज्ञानावर आरूढ होण्यासाठी आवश्यक असणारा अधिकार म्हणजे साधन चतुष्टय संपन्नता, ज्याच्यामध्ये मनुष्याच्या ठिकाणी नित्यानित्य विवेक असला पाहिजे, वैराग्य असलं पाहिजे, यानंतर शम इंद्रिय निग्रह, दम म्हणजे आपलं शम म्हणजे मनोनिग्रह, दम म्हणजे इंद्रिय निग्रह, याशिवाय तितिक्षा म्हणजे शीत उष्ण सुखदुःख याच्यात अंतकरणाची वृत्ती त्या ठिकाणी स्थिर ठेवून त्या आपल्याला त्या द्वंद्वाला सहन करण्याचं, परस्पर विरोधी द्वंद्व सुखदुःख शीतउष्ण यांना जन्ममरण हे सहन करण्याचं आपल्या ठिकाणी सामर्थ्य पाहिजे, मनाची तशा प्रकारचं मनोबल पाहिजे, मनाची तशी धारणा पाहिजे, त्याला म्हणतात तितिक्षा. तशीच आपल्या जीवनामध्ये आपलं मंगल करण्यासाठी आपल्या स्वतंत्र बुद्धीनं आपलं खरं कल्याण होणं शक्य नाही, अशी श्रद्धा ठेवून, अशी धारणा ठेवून त्या ठिकाणी जे काही अपौरुषेय वेद की ज्याच्या ठिकाणी भ्रम प्रमाद कर्णापाठव विप्रलिप्सा इत्यादी दोषांनी विवर्जित असणारी जी वेदाची वाक्य आहेत ती आहितापासून काढिती हित देवनी वाढविती नाहीगा श्रुती परवती माऊली जगा. या ठिकाणी आपल्या खरे कल्याण करणारी ही फक्त श्रुती माऊली किंवा वेद हा आपला बाप आहे, अशा रीतीनं अंतकरणात त्या वेदवचनावर इतकी श्रद्धा आहे की इदम इत्थम हे असंच आहे. वेदाची आज्ञा पाळताना या ठिकाणी ज्याच्या अंतकरणामध्ये शास्त्र म्हणेल ते सांडावे, जे राज्यही तृण मानावे, घे म्हणितल्या न म्हणावे विषयी विरुद्ध. शास्त्राने सांगितलं की या ठिकाणी राज्याचा त्याग करा तर तत्काल करील, जर विषाचं प्राशन करा तर तत्काल करील. अशा प्रकाराने ह्या श्रुती मातेवर वेदाच्या प्रत्येक आज्ञेवर ज्याची इतकी श्रद्धा आहे, म्हणजे इतका दृढ विश्वास आहे, त्या दृढ विश्वासाला श्रद्धा असं म्हणतात. तेव्हा माऊली या अध्यायामध्ये अशा प्रकारचा जसा विवेक वैराग्य शमदम तितिक्षा त्याचप्रमाणे श्रद्धा यांनी संपन्न असला पाहिजे. श्रद्धा म्हणजे आपल्या जीवनात काही झालं तरी आपण सत्याचं अन्वेषण करायला प्रवृत्त झालेलो आहे, तेव्हा त्या सत्याचा शोध घेण्यासाठी प्रवृत्त झालो. म्हणून या ठिकाणी सत्याचा शोध घेत असताना तस्मात शास्त्रम प्रमाणन्ते, शास्त्र हेच आपल्याला प्रमाण आहे. आपलं खरं कल्याण कशात आहे तेही शास्त्र सांगतं आणि त्या कल्याणाचं साधन काय आहे तेही शास्त्र सांगतं. तेव्हा त्या शास्त्राच्या आज्ञेवरून आपला प्राण गेला तरीसुद्धा आपण आज्ञेचं उल्लंघन किंवा अतिक्रमण कधीच करणार नाही, अशा प्रकारची दृढ श्रद्धा असली पाहिजे. आणि त्याशिवाय त्याच्या काय राहिलं समाधान याचा अर्थ चित्ताची एकाग्रता. हे सर्व आपण केव्हा करू शकतो, जर आपल्याला शास्त्राचं तात्पर्यभूत विषय जर आपल्याला चांगल्या प्रकाराने कळला तर आपल्याला तो पटेल. आणि जर तो विषय पटला तर आपण आपल्या जीवनामध्ये त्या अनुष्ठानामध्ये आणू. आणि इतकंच नाही तर ह्या विषयाचं अतीव महत्त्व ज्या वेळेला आपल्या हृदयामध्ये चिरस्थायी रूपाने वास करू लागेल त्यावेळेला आपण त्याच्यामध्ये रंगून जाऊ. अशा प्रकारची श्रुती वचनाचा आदर, म्हणजे अशा रीतीनं याला म्हणतात शमादी षटक, शम दम तितिक्षा आणि एक उपराम याचा अर्थ ज्या पुरुषाच्या ठिकाणी अनुकूल विषय आले की त्याचं चित्त चंचल होतं आणि त्या विषय भोगाकडं प्रवृत्त होत असेल तर तो पुरुष ह्या वेदांत श्रवणाचा किंवा ज्ञानेश्वरीच्या रसास्वादनाचा किंवा ज्ञानेश्वरीमध्ये माऊलींना किंवा भगवान परमात्म्याला अभिप्रेत असणारी अत्युच्च कोटीची आध्यात्मिक अनुभूती घ्यायला कधीही समर्थ होऊ शकत नाही.
हे भगवंताचं मनोगत या ठिकाणी सांगितलेलं आहे। तेव्हा याच्यासाठी उपराम असला पाहिजे। उपराम याचा अर्थ शांती, आणि ती शांती कोणत्या प्रकारची, तर या ठिकाणी राखेवर कितीही फुंकर मारली तरी राखेपासून कधी ठिणगी उत्पन्न होत नाही, त्याप्रमाणे विषय पाशीही आलिया से न रिघे हे काय म्हणवनी। आपल्याजवळ अनुकूल विषय प्रारब्ध जवळ आले तरीसुद्धा हे विषय काय आहेत, तर हे विषय तरी कैसे रोहिणीचे जळ जैसे का स्वप्नीचा आभासे भद्र जाती। स्वप्नातल्या हत्तीप्रमाणे मृगजळाप्रमाणे हे विषय असे आहेत की हे विषय फक्त प्रतिती मात्र आहेत, बाधयोग्य आहेत, तत्वतः असत आहेत। यांना आपल्या आत्मस्वरूपात कुठेही सत्ता नाही, अस्तित्व नाही। अशा रीतीनं त्या पुरुषाला त्या विषयांचं स्मरण देखील होत नाही। हे समोर काय आले याची म्हणजे आठवण देखील त्याला होत नाही, अशी स्थिती असणारा पुरुष आहे तो खरा ह्या गीतेचा उच्च कोटीचा अधिकारी आहे। मध्यम लोक आहेत, मंदबुद्धीचे लोक आहे, तीव्रतर बुद्धीचे लोक आहेत, त्याच्यात उत्कृष्ट अधिकारी जो आहे तो मात्र या ठिकाणी सांगतात। कारण लोकांना असं वाटतं की स्वामी महाराज नेहमी सांगायचे, दगड किती दिवस पाण्यामध्ये राहिला म्हणजे बोटचेपा होतो। तसं माणसं ज्ञानेश्वरीचं श्रवण करतात, गीतेचं श्रवण करतात, परंतु त्यांचा अनुभव मात्र त्या ठिकाणी काही प्रबल होत चालला किंवा त्या अनुभवाचा आध्यात्मिक उत्कर्ष होत चालला असं त्यांना वाटत नाही। त्याचं कारण आहे, जरी ते त्या ठिकाणी साधनाची पुनरावृत्ती करत असले तरीसुद्धा त्याचं जे मार्मिक रहस्य आहे अनुष्ठानात आणण्यासाठी त्याचं त्यांना योग्य रीतीनं आकलन झालेलं नसतं। म्हणून खऱ्या अर्थाने सगळ्यांना फल मिळेल, पण या फलामध्ये तरतम भाव आहे। जसं भागवताचं श्रवण आहे, भागवताचं श्रवण शुकांनी केलं, आपलं शुकांनी भागवत सांगितलं आणि परीक्षितीनंही ते श्रवण केलेलं आहे। किंवा या ठिकाणी जो आत्मदेव आहे त्या आत्मदेव कोण धुंदुकारी, त्या आत्मदेवाचा मुलगा त्यांनीही या ठिकाणी भागवत ऐकलेलं आहे। नारद सनकादिकांचाही भागवताचा संवाद झालेला आहे, परंतु प्रत्येकाच्या फलामध्ये भेद झाला। ज्या वेळेला आत्मदेव आपलं धुंदुकारीसाठी कोणी त्याच्या भावाने गोकर्णाने भागवत सांगितलं, त्यावेळेला ऐकायला तिथं काही फक्त गोकर्णच होता असं नाही, त्या ठिकाणी त्या गावातल्या सगळ्या लोकांना बोलावून या ठिकाणी प्रेत योनीला प्राप्त झालेल्या धुंदुकारीच्या उद्धारासाठी हे भागवत या ठिकाणी आरंभ केलेला आहे। आणि तुम्हीसुद्धा ह्या भागवताचं श्रवण केलं तर तुमचाही उद्धार होईल असं सांगितलं। ज्या वेळेला हे 7 दिवसाची कथा झाली त्यावेळेला त्या एका वेळूच्या कांड्या 7 कांडी होती आणि त्या कांड्यामध्ये तो प्रेतात्मा येऊन बसला होता। जसा जसा एक दिवस गेला तसा संध्याकाळच्या वेळेला ते एक जे काही त्या बांबूचं किंवा वेताचं ते कांड जे होतं ते कांड त्या ठिकाणी उलून जायचं आणि त्याचा कटकट आवाज होऊन त्या एक कांड तुटून जायचं। अशा प्रकारे 7 दिवसामध्ये तो प्रेतात्मा धुंदुकारी दिव्य लीला विग्रह धारण करून सर्वांना नमस्कार करून गोलोकाला गेला असं भागवत महात्म्यामध्ये वर्णन केलेलं आहे। तेव्हा श्रोत्यांनी सांगितलं आम्ही पण ऐकलं आणि धुंदुकारीनं ऐकलं, त्याला अशा प्रकारची स्थिती का प्राप्त झाली आणि तो मात्र सदैव त्याचं गोलोकधामाला गमन झालं आणि आम्हाला मात्र काहीच परिणाम झालेला नाही। आम्ही इथंच ह्या मृत्यूलोकामध्ये जसेच्या तसेच आहोत। याचं कारण काय, त्यावेळेला सर्व साधू संतांमध्ये विचार झाला असताना गोकर्णाने ज्या अधिकाराने संपन्न होऊन ऐकलं त्या अधिकाराने संपन्न होऊन ऐकलं नाही, म्हणून त्या इतरांवर हा परिणाम झाला नाही। आणि ही गोष्ट डोळ्यासमोर ठेवून भगवान माऊली असं सांगतात की आत्मप्रभा नीच नवी तेच करुणी ठाण दिवी, जो इंद्रियाशी चोरुनी जीवी तयाशीची फावे। आपण चिंतन केलेलं आहे ह्या ओवीचं की आत्मप्रभा म्हणजे आत्मप्रकाश, म्हणजे माझा आत्मा जो आहे तो केवळ सुख काय त्याला म्हणतो घनीभूत सुख आहे किंवा त्या ठिकाणी मूलभूत सुखाचा स्रोत सारखा त्या ठिकाणी बाहेर ओसंडून वाहत आहे। सुख सोडून
त्या ठिकाणी दुःख संबंध विवर्जित असा आत्मा आहे. आणि त्या आत्म्याच्या ज्ञानासाठी इंद्रियांची गरज नाही, मनाची बुद्धीची गरज नाही. तो अतिंद्रिय आहे. यत साक्षात अपरोक्षात ब्रह्म, असं हे आपलं स्वतःचं स्वरूप आहे. आणि त्याच्या ठिकाणी जन्म नाही, मृत्यू नाही, सुख नाही, दुःख नाही, अशा प्रकारचा असणारा, अज्ञान नाही, ज्ञान नाही, असा असणारा केवळ आत्मा जो आहे, त्या आत्म्याचं ज्ञान करून घेण्यासाठी मनुष्याला त्याच्या जीवनामध्ये तेच करुणी ठाण दिवी. ठाण दिवी म्हणजे देवडीवरचा एका ठिकाणी स्थिर असणारा दिवा, जसा सारखा तेवत राहतो, आपली जागा सोडत नाही, तसं आपल्या जीवनामध्ये परमात्मा प्राप्तीसाठी आपल्या अंतःकरणातील प्रत्येक निर्माण होणारी वृत्ती, ह्या वृत्तीचा विषय केवळ परमात्मा आणि परमात्माच असेल तर त्याला म्हणायचं की आत्मप्रकाशाची ही काय की आहे, ठाण दिवी आहे. म्हणजे आत्मप्रकाश सोडून दुसरा कोणत्याही भौतिक प्रकाशा त्याच्या अंतःकरणाच्या वृत्तीवर येत नाही. अशा प्रकारची जी स्थिती आहे तीच आत्मप्रभा. आणि ती नीच नवी म्हणजे नित्य नूतन. म्हणजे प्रत्येक वेळेला मनुष्याला नुसतं आत्माकार वृत्ती करतो आणि अनात्माकार वृत्तीचा परित्याग करतो असं त्याचं स्वरूप नाही, तर त्या ठिकाणी ती नित्य नूतन आनंद वाढत राहिला पाहिजे. जसं प्रथम वेळेला जेव्हा अनात्माकार वृत्तीचा त्याग केला आणि आत्माकार वृत्ती केली, तेव्हा त्या वृत्तीमध्ये आत्म्याचं सच्चिदानंदाद्वयत्व त्याच्यामध्ये अभिव्यक्त झालं की जीवाला काय होतं, एक मनोविज्ञान आहे. त्याचं माऊली सांगतात, या मनाचे एकनिके जे देखिले गोडीचे ठाया सोके, म्हणून अनुभव सुखची कौतिके दावित जायचे. त्याला एकदा अंतःकरणवृत्ती आत्माकार केली का त्या अंतर्मुख वृत्तीमध्ये जे आत्मानंदाचं भान होतं. आणि दुसऱ्या वेळेला जेव्हा आत्माकार वृत्ती करायची त्यावेळेला वृत्ती त्या आनंदाची त्याला लागलेली जी काही लालूच आहे किंवा त्याला काय म्हणतो आपण, त्याची जी आनंदाची लागलेली चटक आहे, तर त्याच्यामुळं या मनाचे एकनिके देखील या गोडीच्या ठाया सोकलं ते. म्हणजे जरी एखादी सोकलेली गाय चाऱ्याच्या ठिकाणी आपण दूर तिला केलं तरी पुन्हा तिकडं जाते. त्याप्रमाणे ते मन आता अनात्माकार होता पुन्हा पुन्हा आत्माकार होतं. आणि जितकं ते मन उत्तरोत्तर आत्माकार वृत्ती त्याची चिरस्थिर स्वरूपात व्हायला लागेल, तितकी चिरस्थिर असणारं जे शाश्वत सुख आहे ते सुख त्या वृत्तीवर अभिव्यक्त होतं. आणि मग अशा वेळेला त्याला इंद्रियांचं प्रलोभन म्हणून त्या इंद्रियांचे अनुकूल विषय प्रारब्ध प्राप्त जरी समोर स्वतः होऊन त्याच्यासमोर हजर झाले तरी त्याला भोगावे हे न रुचे मना माझी. त्याला या ठिकाणी हे सगळे ऐहिकीचे का पारत्रीचे भोग पायिक झाले या इच्छेचे, परी भोगावे हे न रुचे मना माझी. इहलोकातले ऐहिक भोग आणि परलोकातले सर्व पारत्रिक दैवी अशा प्रकारचे भोग त्याच्या समोर आले तरीसुद्धा त्याला ह्या विषयांचा भोग घ्यावा अशी मनामध्ये कधीही प्रवृत्ती होत नाही. आणि अशी जी स्थिती आहे त्याला म्हणतात, ज्याला इंद्रियांशी चोरुणी जेवी. म्हणजे इंद्रियांच्या समोर आलेले जे विषय आहेत, हे विषय मनुष्य जर म्हणेल की या ठिकाणी मी विषयांचाही भोग घेईल आणि हे जे दिव्य आत्मसुख आहे त्याचाही भोग घेईल, तर ह्या दोन्ही गोष्टी कधीही होऊ शकत नाही. प्रपंच परमार्थ संपादिन दोन्ही एकही निदानी न घडे त्यासी. त्या ठिकाणी दोन्हीपैकी एकच आहे. कारण काय आहे, सूर्यप्रकाश आणि अंधकार यांच्यामध्ये ह्या दोन्ही गोष्टीमध्ये ह्या इतका विषयभोग आणि परमार्थ परमात्म्याच्या आनंदाचा भोग हे दोन्ही एका काळी एका व्यक्तीला कधीही करता येणार नाही. आणि हा शास्त्राचा निवाड आहे. तुकाराम महाराजांनी तर स्पष्ट सांगितलं, तुका म्हणे त्याशी दोहीकडे धक्का, शेवटी तो नरका माझी पडे. या ठिकाणी असं आहे, दोही पेवावरी ठेव जाता हात, या ठिकाणी होय अपघात शरीराचा. आणि ही गोष्ट ह्या संपूर्ण अध्यात्म साधनाच्या जीवनामध्ये साधकाला कायमच्या अंतःकरणामध्ये सिद्धांत रूपाने त्याच्या अंतःकरणात ठसावी म्हणून माऊली या अध्यायामध्ये ही गोष्ट ह्या उपोद्घाताच्या रूपाने सांगतात की ते आत्मप्रभा नीच नवी म्हणजे नित्य नवीन. जर तुम्हाला नित्य नवीन आनंदाचा झरा सापडत गेला तर तो झरा कधीच खंडित होत नाही. त्यांनी सांगितलं ना, अखंड खंडेना
जीवन रामकृष्ण नारायण. जर तुम्हाला या ठिकाणी अखंडित आनंदाची उपलब्धी झाली तर ज्या मनुष्याला या ठिकाणी जसा तो चकोर पक्षी आहे चातक, त्याला चंद्रकिरणातून येणारे जे अमृत, शरद ऋतूमध्ये पौर्णिमेच्या रात्री सर्वत असणारं जे अमृत आहे, ते अमृत जर त्याला सेवन करण्याला मिळालं तर तो चकोरू काय वाळवंटे चुंबित असे, तो वाळवंटात चोची खुपशील काय. त्याप्रमाणे जो पुरुष ह्या मध्ये तर अनेक तत्ववेत्यांचं आजच्या आधुनिक असं मत आहे की अरे अध्यात्मामध्ये तर इंद्रिय निग्रह लागतोच, पण ज्या मनुष्याचा आपल्या इंद्रियांवर मनावर संयम नाही तो व्यवहारिक जीवनात सुद्धा सुख मिळू शकत नाही, त्याला शांत झोप लागू शकत नाही. तर त्या व्यवहारिक जीवनातलं असणारं इंद्रिय विषयांच्या संबंधातून होणाऱ्या सुखाला सुद्धा इंद्रियांचा निग्रहच कारण आहे. जे इंद्रिय निग्रहवान पुरुष नाही त्याला किती विषय उपलब्ध झाले तरीसुद्धा होणारं जे सुख आहे ते सापेक्ष सुख आहे, ते देशकालावधी परिच्छिन्न असं सुख आहे. ते सुखाची सुद्धा त्याला निर्वेद अनुभूती घेता येत नाही. मग तिथं सुद्धा कारण काय आहे, सुख नावाचा जो पदार्थ आहे त्यागेने एके अमृतत्व मानुषो, त्यागानेच हे सुख, हे अमरत्व किंवा शाश्वत सुखाची प्राप्ती ही त्यागात आहे, भोगात मुळात नाहीच आहे. म्हणून जरी आपल्याला अपातता असणारं व्यवहारातलं भोग्य सुख ते सुद्धा इंद्रिय निग्रहवान पुरुषच खऱ्या अर्थाने सुचारू रूपाने भोग घेत असताना दिसतो. असा आधुनिक जे मनोवैज्ञानिक आहेत त्यांचं सुद्धा ही गोष्ट जी आहे त्यांनाही मान्य आहे. म्हणून या ठिकाणी माऊली एकदम सर्वांना जागृत करून सांगतात की जर तुम्हाला खरं सुख तुकाराम महाराजांना असं ज्याला आपण म्हणतो की जे सापेक्ष सुख आहे, जे अनित्य सुख आहे, इकडं तुकाराम महाराजांचं मन रमत नाही. तुकाराम महाराज म्हणतात की घरोघरी अवघे झाले ब्रह्मज्ञान, परी मेळवण बहु माझी, निरे कोणापाशी होय एक रज, द्यारे मज दिन दुर्बळाशी. तुकाराम महाराजांना जसं आपण म्हणतो दूध कोणतं, निरस दूध पाहिजे, तसं निरस सुख पाहिजे, म्हणजे निरतिशय सुख पाहिजे, निरुपाधिक सुख पाहिजे, देशकाल वस्तूच्या अधीन नसणारं अशा प्रकारचं स्वयंप्रकाश स्वतः सिद्ध आणि व्यापक अशा प्रकारचं कितीही जरी त्या सुखाचा भोग घेतला तरी त्या सुखाचा झरा कधी आटत नाही. अशा प्रकारचं अखंड लागलीशे ज्योती आणि वर्णू मी किती तया सुखा, नकळे दिवस की राती अखंड लागलीशे ज्योती, आनंद लहरीची गती, वर्णू मी किती तया सुखा. असं सुख तुकाराम महाराजांना पाहिजे. म्हणून ते म्हणतात मी दुर्बळ आहे, निरे कोणापाशी होय एक रज, द्यारे मज दीन दुर्बळाशी. त्याप्रमाणे या ठिकाणी माऊली सांगतात की तैशी आत्मप्रभा नीच नवी, तेची करुणी ठाण दिवी, जो इंद्रियाची ते चोरून जीवी, तयाशीच फावे. जो इंद्रियांना चोरून जेवतो म्हणजे ही आपली असणारी पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय, उभयेंद्रियात्मक असणारं मन यांची तर स्थिती अशी आहे की जसं खालारा धावे पाणी, पाणी जसं खालीच धावतं, खालच्याच दिशेने धावतं कितीही, किंवा टेंबा आपण पेटवला तर तुम्ही किती त्या टेंब्याला तेल टाका तरीसुद्धा तो टेंबा जेव्हा ज्वाला तरी ते वरची उफाळे, ती ज्वाला वरच जात असते. किंवा भ्रमर पुष्पाची घाणी, या ठिकाणी जर एखादा मकरंद संपन्न पुष्प असेल तर त्या ठिकाणी तो भ्रमर कुणीकडे जाईल, भ्रमर या ठिकाणी परिमळाची धाव भ्रमर ओढी, तैशी तुझी गोडी लागो मज, या ठिकाणी तैशी तुझी गोडी लागो या जीवा. या ठिकाणी जीव परमात्म्याकडंच त्याच्या अंतकरणाची वृत्ती सारखी प्रवाहित झाली पाहिजे. त्याला म्हणतात ना सुमन सगोंदुरे भोवरा आणि भोगीतू निश्चळू रे, बरोबर आहे का, भोगीतू निश्चळू रे, चरण कमळ दळू रे भ्रमरा, परिमळ विद्गदू रे भ्रमरा, सौभाग्य सुंदरू रे भ्रमरा, बाप रुखमा देवरू रे भ्रमरा, ऋणुझुनू रे भ्रमरा, सांडी तू अवगुण रे भ्रमरा. या ठिकाणी ह्या मनरूपी भ्रमराला हे माऊली उपदेश करतात. अरे तू ह्या विषय की जे तुला दुःखाला
कारण होतील त्याच्याकडे तू प्रवृत्त होऊ नको. जे चरणकमळ ज्या भगवंताच्या आनंद सागरामध्ये तू निमज्जन करायचं असेल, त्या स्वरूप सागरामध्ये, तर तू ह्या सगळ्या दोषांचा त्याग कर, इंद्रियांचा निग्रह कर आणि तयाशीच फावे आणि त्यालाच ही गोष्ट प्राप्त होते. हा अध्यात्मातला आकाट्य सिद्धांत आहे. त्याच्यासाठी श्रुती हे सांगते. युक्तीनं आता सांगितलेलं व्यवहारातलं सुखाला सुद्धा जो संयमी पुरुष आहे त्याला त्या सुखाची प्राप्ती होते. काही लोक जे केवळ त्या इंद्रिय आणि विषयाच्या संबंधातलं सुख भोगण्यामध्ये रात्रंदिवस प्रवृत्त होतात, तर त्यांनी लिहिलं, भोगे रोगा जोडून या दिले अनिका आणि अरुचिते होका आता सकळापासून. तुकाराम महाराज म्हणतात की या ठिकाणी योग भोग आणि रोग याच्यामध्ये भोग हे रोगाला कारण होतात आणि ते जर संयमित केलेले भोग हे रोगाला कारण होत नाही, तर ते योगाला कारण होतात, परमात्म प्राप्तीची साधनं होतात. आणि खरं ते जे भोग आहेत तर त्या भोगाचा त्या ठिकाणी संक्षेप करायचा, कमी भोगाचं प्रमाण करायचं. पण खरं काय आहे की या ठिकाणी भोग हे कधीही मनुष्याला सुख देत नाही, हा खरा शास्त्राचा सिद्धांत आहे. आणि त्यासाठी आपल्याला जरी अनादी संसारमालेच्या ठाई नित्यविषय भोगिले पाही, तेचे ठसावले चित्ताच्या ठाई वारंवार पाही सेविता किंवा भोगिता. अनंत जन्मात त्या विषयाचा भोग घेतल्यामुळं ते संस्कार अंतःकरणामध्ये असल्यामुळं सामान्यपणे सहज कोणी न सांगता इंद्रियांची धाव विषयाचे ओढी पतनाची जोडीवरी हवं. इंद्रिय ही विषयाकडंच धावत असतात, पण खरा पुरुषार्थ आहे विषयाकडं धावणाऱ्या पुरुषाच्या ठिकाणी देवाने असं काही सामर्थ्य दिलेलं आहे की त्या इंद्रियांचा तो त्या विषयांपासून निरोध करू शकतो. आणि ज्या पुरुषांनी ठरवलं तर त्याला म्हणतो ना आपण, गॉड हेल्प्स देम हू हेल्प काय गॉड हेल्प्स देम हू हेल्प हू हेल्प हिमसेल्फ. देव त्याला मदत करतो का ज्याला आपल्याला स्वतःला मदत करून घ्यायची आहे. मग ज्याला आपल्याला मदत करायला झाला तो जो परमात्मा, आपण देवाला प्रार्थना केली, दुर्बुद्धी ते मना कदा नुपजो नारायण आता मज आयशे करी तुझे पाये चित्ती धरी आपण उपजला भावो तुमचे कृपे सिद्धी जावो. अशी जर परमात्म्याला आपण एकदम मनोमन अनन्य शरणागत होऊन प्रार्थना जर केली तर कोठे न दिसे पाहता आणि उडी घाली अवचिता. त्या ठिकाणी तो परमात्मा आम्हासाठी अवतार मत्स्य कुर्मादी सुकर मोहे धाव घाली पाना नाम घेता पंढरी राणा. ही ईश्वरी शक्ती संपूर्ण जगतात इतकी व्याप्त आहे की कोठे न दिसे पाहता आणि उडी घाली अवचिता. आम्हा घाली पाठीकडे आपण कळी काळाशी भिडे तुका म्हणे कृपानिधी आम्हा उतरी नावेमधी. असा हा परमात्मा जो आहे तो परमात्मा हा कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती संपन्न भक्ती वत्सल अनंत गुणगण निधान अशा प्रकारचा मोक्ष मार्गीचा सांगाती असा असणारा जो परमात्मा, त्या परमात्म्याला आपण जर हाक दिली तो परमात्मा आपल्याला मागे पुढे उभा आहे, सांभाळीत आलिया आघात निवाराया अशा प्रकारची स्थिती आहे. म्हणून काय लोक म्हणतात की अगदी तुम्हाला खरं सांगू का, अगदी खऱ्यातलं खरं सांगू का, तर ते खऱ्यातलं खरं माऊली या ठिकाणी सांगतात. तैशी आत्मप्रभा नित्य नवी तेची करोनी ठाण दिवी आणि इंद्रियाशी चोरोनी जीवी तयाशीची फावे. तयाशीच फावे याचा अर्थ त्यालाच हे प्राप्त होतं, दुसऱ्या कोणाला प्राप्त होत नाही. त्यांनी इंद्रिया विषयांच्या ठिकाणी सैरपणाने किंवा स्वैरपणाने किंवा मन मानेल त्या प्रकाराने प्रवृत्त केली आणि जरी त्यांनी कितीही परमार्थाची साधना केली तर ती साधना फलीभूत होत नाही. स्वामी महाराज सांगायचे की वरून नळ सोडलेला आहे हौदामध्ये आणि हौद भरतच नाही. हौद का भरत नाही याचं कारण जर पाहिलं तर खाली जो नळ आहे त्या हौदातल्या पाण्यातून पुन्हा जमिनीवर येणारा तर तो नळ चालूच आहे. वरचं पाणी येतं आणि खालच्या नळातून निघून जातं, तर हौद मात्र भरत नाही. त्याप्रमाणे आपल्या अंतःकरणामध्ये विषयाच्या इच्छा किंवा विषयाचं भोग घेतो आणि बाहेरून साधनेचा आडंबर करतो, तर त्या पुरुषाला त्याचं फलश्रुती कधीही प्राप्त होणार नाही. म्हणून त्याला काय करावं लागेल,
खालचा नळ बंद ठेवला तरच पाणी साठेल. त्याचप्रमाणे आपण जर इंद्रियांचा मनाचा निग्रह केला तरच ही अध्यात्माची असणारी जी ऊर्जा आहे ती आपल्या मन बुद्धी शरीर यांच्यामध्ये ती तिचं संचयन होईल. अशा प्रकारचा शास्त्राचा आकाट्य सिद्धांत आहे. हिला श्रुती आहे, याला युक्ती आहे, महापुरुषांची अनुभूती आहे. आणि ती अनुभूती माऊली या ठिकाणी सांगतात की असं तुम्हाला जीवन इतकं उदात्त इतकं गंभीर आणि अशा प्रकारचं ध्येयनिष्ठा आणि त्याच्यामध्ये त्याला काय म्हणतो आपण दक्षता तत्परता जर असेल आणि डोळ्यात तेल घालून जर तुम्ही ह्या साधनावर आरूढ असाल तर मात्र तयाशीच फावे, त्याला ही गोष्ट निश्चित प्राप्त होईल. याचा अर्थ आतापर्यंत झालेल्या चिंतनामध्ये आपल्याला असं वाटेल की हे जे इंद्रिय आहेत त्या इंद्रियांमध्ये श्रवण इंद्रियाचं तर फार महत्त्व मागच्याच अध्यायात सांगितलं. आजी श्रवण इंद्रिया पाहले जे येणे गीता निधान देखिले ते स्वप्नाची परी तुकले साचा सरीशे असं सांगितलं. आणि म्हणजे श्रवणेंद्रियाला पहाड झाली उजाडलं असं माऊली म्हणतात. याच्यामध्ये इतर इंद्रियांचा निग्रह करायचा. श्रवणेंद्रिय मात्र ह्या श्रवणेंद्रिय असं आहे की काना वचनाची भेटी सरीसाची पै किरीटी वस्तू होणी उठी कवनू एकजो. महापुरुषांचं तत्वमसी महावाक्य आपल्या कानावर पडलं तर आपल्याला मी ब्रह्म आहे ह्या आपलं मूळ स्वरूप जरी ब्रह्म असेल तर त्याचा आपल्याला जो विसर पडलेला आहे त्याचं स्मरण करून देणारं हे वाक्य आहे. किंवा त्याचा आपल्याला स्वस्वरूपाचं अज्ञान आहे त्या अज्ञानाची निवृत्ती करून आपल्याला स्वरूपाचं यथार्थ ज्ञान करून घेणारी ही महावाक्य वेदातली आहे. आणि श्रीगुरूंनी काल आपण सुरुवातच केली होती की श्रीगुरूंनी तत्वमसी महावाक्याचं उच्चारण केलं. त्या श्रोत्याच्या श्रोत्राशी त्याचा संबंध झाला तर त्याची अंतर्मुख झालेली वृत्ती अहम ब्रह्मास्मी मी ब्रह्म आहे या आकाराची झाली. त्या वृत्तीमध्ये जे वृत्ती अधिष्ठान चैतन्य आहे ते विशेष रूपाने त्याच्यामध्ये प्रगट झालं. म्हणजे या ठिकाणी अहम ब्रह्मास्मी इत्याकारक वृत्तीमध्ये प्रतिफलित झालेलं जे चैतन्य आहे ते चैतन्य त्या अज्ञानाचा नाश करतं. अशा प्रकारची प्रक्रिया आहे. आणि जर हे श्रवण इंद्रिय सोडलं तर मनुष्याला दुसऱ्या कोणत्याही इंद्रियाने ब्रह्माचं प्रत्यक्ष ज्ञान होऊ शकत नाही. म्हणून श्रवण इंद्रियाची आवश्यकता आहे. म्हणून आपण म्हणतो की मनुष्याने काय करावं तर कायम तच्चिंतनम तत्कथनम अन्योन्यम तत्प्रबोधनम एतदेक परत्वंच ब्रह्माभ्यासम विदुर्बुध. हा ब्रह्माभ्यास केला पाहिजे. ब्रह्माभ्यास करायचं म्हणजे काय करायचं तर ह्या ब्रह्मस्वरूपाचं चिंतन करायचं आणि आपण स्वतःही तेच करायचं आणि तेच बोलायचं. या ठिकाणी बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल करावा विठ्ठल जीवभाव येणे सोचे. चांगलं लक्षात घ्या कृष्णा महाराज. येणे सोचे मन झाले हवभरी परत माघारी घेत नाही. बंधनापासून उकलेल्या गाठी देता आली मिठी सावकाश. तुका म्हणे देह भरीला विठ्ठले कामक्रोधे केले घररिते. आपण जर नित्य परमात्म्याचंच चिंतन केलं तर आता परमात्म्याचं चिंतन करायचं म्हणजे एक गोष्ट आहे मनाने करायचं. दुसरी गोष्ट आहे की श्रवण हे त्याचं अंतरंग साधन आहे म्हणून कायम श्रवण करायचं. आणि आपण काल थोडं चिंतनाला आरंभ केला होता की हे जे चिंतन आहे याच्यामध्ये मनुष्याला हे श्रवण केलं तर त्या श्रवणाच्या द्वारा परमात्म तत्व यथार्थ रीतीनं कळतं. म्हणून या ठिकाणी इतर इंद्रियांचा निग्रह करायचा. पण श्रवण इंद्रिय जे आहे ना तर ते श्रवण इंद्रिय आपण त्या श्रवण इंद्रियाच्या द्वारा निषिद्ध विषयाचा त्याग करायचा. किसी की बुराई मत सुनो. जे निषिद्ध गोष्टी ते ऐकायच्या नाही आणि इतर इंद्रियांनीही निषिद्ध गोष्टीचं आचरण करायचं नाही. आणि विहित किंवा व्यवहार्य स्तरावर जे आपण करतो तिकडून सुद्धा त्या इंद्रियांचा निग्रह करायचा. परंतु ह्या निषिद्ध विषयांपासून निग्रहित केलेलं श्रवणेंद्रिय मात्र नेहमी काय करायचं ते नेहमी भगवंताच्या आकाराचं आपलं अंतःकरण वृत्ती होण्यासाठी त्याला श्रवण हे अंतरंग साधन मात्र कायम टिकवायचं. म्हणजे आपण कायम आसुप्ते रमृते कालम नयेद वेदांत चिंतया. वेदांत चिंतन करायचं झालं तर आपल्याला एक आहे की वक्त्याने त्याचं तत्चिंतनम तत्कथनम त्याचं कथन तरी करायचं किंवा त्याचं श्रवण करायचं. आणि त्याच्यामधून होईल काय आपण चिंतन केलं होतं परवा मला वाटतं. वक्तृपहित चैतन्य आणि श्रोतृपहित चैतन्य दोन्ही
एकच आहेत. ह्या दोन्ही उपाधी एक झाल्या की त्यांचं मूळचं उपाधी चैतन्य एकच आहे, अशा प्रकारचा आपल्याला ऐक्याचाच बोध होईल. मग आता हा ऐक्याचा बोध जो आहे, तर त्या बोधाचं रक्षण करायचं झालं तर पुन्हा आपल्याला काय केलं पाहिजे, जसं त्याचा योग झाला तसं त्याचं क्षेम करण्यासाठी हे साधन आपण सारखं रात्रंदिवस हे श्रवण केलं पाहिजे किंवा त्याचं अनुसंधान मनन केलं पाहिजे. परंतु या ठिकाणी असं लोक करत असताना सुद्धा हे तत्त्वज्ञानाचा प्रांत असा आहे की ज्या प्रांतामध्ये हे पुस्तक आहे असं जर मला एकदा ज्ञान झालं, योग्य प्रमाणाने नेत्रेंद्रियांनी हे पुस्तक आहे असं ज्ञान झालं, तर हे पुस्तक आहे, हे पुस्तक आहे असं मला जप करावा लागतो का? त्याची पुन्हा आवृत्ती करावी लागते का? किंवा या ठिकाणी हा दगड नाही, हा पेन नाही, हा टावेल नाही असं त्याचं चिंतन करावं लागतं का? नाही. कोणतंही ज्ञान काय आहे, ज्ञान जे आहे ते वस्तू प्रमाणतंत्र आहे, बरोबर ना? प्रमाणतंत्र, प्रमाणापासून एकदा ज्ञान झालं का त्या ज्ञानाचा दुसरा कशाने बाद होत नाही, बरोबर आहे का? सगळी वाक्य लगेच दुरुस्त करा. या ठिकाणी जर त्या ठिकाणी त्याला ज्ञान झालं त्याची आवृत्ती करायची गरज राहत नाही. म्हणून पुन्हा पुन्हा या ठिकाणी अहम ब्रह्मास्मी हे ज्ञान आहे आयुष्यात एकदाच होतं. आणि ज्यावेळेला ते ज्ञान होतं म्हणजे काय, अज्ञान निवृत्तीने उपलक्षित असं जे ब्रह्म आहे, त्याच ब्रह्माचं नाव आहे मोक्ष. आणि त्या मोक्षाला प्राप्त होतो तेव्हा मोक्ष हे प्राप्य आहे का, विकार्य आहे का, संस्कार्य आहे का? काहीच नाही. त्यामुळं ते स्वतःसिद्ध नित्य शुद्ध विमल अशा स्वरूपाचं शुद्ध बुद्ध स्वभाव रूप अशा ते असल्यामुळं हे ज्ञान आहे. आणि हे ज्ञान नित्य सिद्ध आहे आणि हे ज्ञान अप्राप्य नाही, प्रत्येकाचं स्वरूपच आहे. त्यामुळं त्या ठिकाणी त्या प्राप्तव्य पण नाही, त्याला काही संस्कार करायचा नाही. जसं हा हिरवा टावेल आहे तर त्याला लाल रंग देता येतो, तसं याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा विकार पण होत नाही, असं आपलं संस्कार पण होत नाही. त्याच्यामध्ये कार्यकारण भावाने त्याच्यात परिणती किंवा परिणमन हे सुद्धा कोणतंच होत नाही. अशा प्रकारचं जर हे वेदाने सांगितलं नसतं तरी माझा आत्मा सच्चिदानंद अद्वैत स्वरूप आहे असं जर ज्ञान आपल्याला एकदा झालं तर याची आवृत्ती करायची गरज नाही. आणि जर आवृत्ती करायची गरज असेल तर त्याला तत्त्वज्ञान किंवा त्याला तत्त्ववेत्ता म्हणत नाही. तो काय आहे, ध्याता न तू तत्त्ववेत्ता, तो ध्याता पुरुष आहे. आणि ह्या गोष्टीचे आपल्याला जाणीव, कारण काय आहे, उपासनेमध्ये सुखाची अभिव्यक्ती होत नाही. काय उपासनेमध्ये सुखाची अभिव्यक्ती होते, त्याच्यामध्ये तुमचा मिथ्यात्व निश्चय झालेला आहे का, ब्रह्माचं आत्मत्वाने ज्ञान झालेलं आहे का? नाही. तरी उपासक सुद्धा काय असतात, आनंदी असतात. या ठिकाणी निष्काम कर्मयोगा करणारा पुरुषसुद्धा आनंदी नाही. काय जितकी जितकी निष्कामता वाढेल तितका आनंदाची अभिव्यक्ती आपोआप होते. कामनांचं विरळता हीच त्याच्या सुखाच्या अभिव्यक्तीला कारण होत असते. परंतु तसंच जर तत्त्वज्ञानाचंही फल असेल आणि त्यालाही पुन्हा पुन्हा आवृत्ती करावी लागत असेल, उपासनेचा आनंद कुठपर्यंत आहे, जसं कुत्र्याचं शेपूट आहे, नळीत घातलं तोपर्यंत सरळ आहे, तसं जोपर्यंत आपली इष्टाच्या किंवा भगवदाकार वृत्ती होत राहते अज्ञानी पुरुषाची, तोपर्यंत आनंदाची अभिव्यक्ती असूनही हा आनंद म्हणजे खऱ्या शाश्वत आनंदाची नित्य होणारी उपलब्धी असं कोणीच म्हणू शकत नाही. किंवा कर्म करताना कोणत्याही इंद्रिय विषयांच्या संबंधात त्या विषयांचा भोग घेताना सगळ्या ठिकाणी आनंदाची उपलब्धी होते. परंतु तो आनंद हा परिच्छिन्न आहे, देशकाल वस्तूवर अवलंबून आहे. तसंच जर ज्ञान असेल तर ज्ञान आणि उपासनेमध्ये काय भेद राहिला? ज्ञान अशी गोष्ट आहे की ज्ञान हे कोणतंही काय प्रमाण आणि प्रमेय यांचा संबंधातून एकदा ज्ञान झालं की त्या ज्ञानाची आवृत्ती करण्याची आवश्यकता पडत नाही. आणि त्या ज्ञानाचं खरं स्वरूप काय सांगायचं झालं तर त्याच्यात पुन्हा संशय राहत नाही आणि विपर्यय राहत नाही. आणि म्हणून आपल्या वेदांत तत्त्वज्ञानामध्ये श्रवणाने ज्ञान जर होतं तर त्या ठिकाणी मनन निधिध्यासन ही आत्मा वा अरे द्रष्टव्या श्रोतव्या मंतव्या निधिध्यासितव्या असं सांगत असताना शास्त्रकारांनी विशेषतः विवरणकार भामती निबंधकार जे वाचस्पती मिश्रा ते मात्र म्हणतात की सगळ्यांचं सारखं मत आहे, श्रवण केल्यानंतर मनन झालंच पाहिजे, निधिध्यासन झालंच पाहिजे. विवरणकारांचं हे मत आहे का? नाही.
त्यांनी सरळ सांगितलं, आत्म्याचं तुम्ही एकदा तत्वमसी महावाक्य ऐकल्यानंतर तुम्हाला मी ब्रह्म आहे असंच ज्ञान होतं. जर ते ज्ञान निष्प्रतिबंध आनंदाची अनुभूती करत असेल तर तुम्हाला पुन्हा मननिधी ध्यासनाची आवश्यकता नाही. आणि जर समजा ते जर तुमच्या ठिकाणी प्रमाण असंभावना, प्रमेय असंभावना, विपरीत भावना इत्यादी असेल तर विचाररूप दुसरं श्रवण किंवा यौक्तिक चिंतन स्वरूप असणारं मनन किंवा अनात्माकार वृत्तीचा परित्याग करून आत्माकार अंतःकरणाच्या वृत्तीची स्थिती करण्याचा निधिध्यासन रूप अभ्यास हा तुम्हाला करणं आवश्यक आहे असं म्हणतात. परंतु आपल्याला जर ज्ञानोबारायांचं हे पाहिलं तर ज्ञानोबारायांच्या ह्या ठिकाणी जे काही विशेष वैशिष्ट्यपूर्ण आहे ते हे आहे की या ठिकाणी ज्ञानाचं महत्त्व विवरणकारांचा पक्ष आहे की या ठिकाणी ज्ञान हे काय त्याला म्हणतो आपण प्रमाण प्रमेयाधीन आहे. या ठिकाणी फक्त तुम्ही जोपर्यंत भावना कराल तोपर्यंतच आहे. ज्ञान आणि भावना, भावना उपासनेमध्ये लागते. ज्ञानामध्ये प्रमाण आणि प्रमेयांचा बरोबर ना, प्रमात्याचा प्रमाणाच्या द्वारा प्रमेयाशी योग्य प्रमाणाच्या द्वारा संबंध झाला का त्याच्या ठिकाणी त्याला संशय राहत नाही आणि विपरीत भावनाही होत नाही. संशय विपर्यय राहित्य हे खरं काय आहे, ज्ञानाचं स्वरूप आहे. अशी गोष्ट जर तुम्ही लक्षात घेतली तर याच्यामध्ये काय होईल की जर तुम्ही पुन्हा पुन्हा त्या आपल्या ज्ञेय पदार्थाच्या आवृत्तीची तुम्हाला आवश्यकता वाटेल तर ते तुमचं चाललेलं ध्यान आहे, ते ज्ञान नाही. यासाठी तुम्ही श्रवणेंद्रियाचं सुद्धा पंगिस्त होता कामा नये. काल बाबा नंतर इथं बाबांनी सांगितलं चिंतन, अगोदर हेच सुरू होतं ना आपलं, तर ते उलट बाबांच्या बरोबर चांगली चर्चा झाली असती तर बरं झालं असतं. पण तरी पहा की या ठिकाणी असं आहे की माऊली इथं जाणीव करून देतात. मग आता तुम्ही काही माणसं का ती श्रवण आणि आपले आप्पा आहेत त्यांना काही इतकी श्रवणाचे हे होते की त्यांनी जाण्याच्या आधीची जी कार्तिकवारी त्या दिवशी कमीत कमी 8 ते 10 तास श्रवण केलं. कारण का, त्यांना ते श्रवणाची आवड होती. परंतु या ठिकाणी माऊली काय सांगतात, येथ श्रवणाचे पांगे विन श्रोतया व्हावे लागे जे मनाचेनी निजांगे भोगीजे गा असं सांगतात. तर इथं माऊलीनं काय म्हटले, स्पष्ट म्हटलं की नाही, श्रवणाचे पांगे विन. जर श्रवण सारखे तुम्ही श्रवण कराल आणि त्याची आवृत्ती कराल, अहम ब्रह्मास्मी, ब्रह्माहमस्मी, सोहम अहम सहा अशी जर आवृत्ती कराल आणि या ठिकाणी तुम्ही श्रवणेंद्रियाचे पंगिस्त व्हाल. दुसरं एक श्रवणेंद्रियाचं पंगिस्त होणं म्हणजे कोणतं माहिती आहे का, की आपल्याला असे श्री गुरूंनी तत्वमसी महावाक्याचा उपदेश केल्याशिवाय आपली अहम ब्रह्मास्मी अशी आकाराची वृत्तीच होऊ शकणार नाही. बरोबर आहे ना, अशी होणार नाही. पण खरं तत्वमसी महावाक्य काय सांगतं, आपली तुम्ही अहम ब्रह्मास्मी वृत्ती करून अज्ञान निवृत्त करा हे सांगतं का अज्ञानाचा तुमच्या स्वरूपाच्या ठिकाणी त्रैकालिक अत्यंताभाव सांगतं का अज्ञान सापेक्ष जे ज्ञान आहे, वृत्तीज्ञान आहे, त्याचं स्वपर विरोधित्व सांगतं. मग त्या ठिकाणी ते अज्ञानाला घालवतंय तत्वमसी महावाक्य का अज्ञानाला घालवणाऱ्या वृत्तीज्ञानालाही घालवतंय का स्वरूपालाच अवशिष्ट ठेवतंय का बंध कालेपी बंधाभावा सिद्ध करतंय. अशा प्रकारची स्थिती आहे की नाही, बरोबर आहे ना. मग ते खरं श्रवणाचं पंगिस्त तरी आहे का. खरं तत्वमसी महावाक्याचा बोध किंवा अनुभूती झालेला पुरुष काय म्हणणार की या ठिकाणी केवळ असणारे जी अवांतर वाक्य ते आत्मस्वरूपाचं काय करून देतात, परोक्ष ज्ञान करून देतात. आणि त्या ठिकाणी कोणतं हे घालवतात, आपलं असत्वापादक आवरणाची निवृत्ती करतात. आणि तत्वमसी ही जी महावाक्य आहेत ती आपल्या आभानापादक आवरणाची निवृत्ती करतात. आणि जर प्रतिबंध असतील तर ते केलेलं मनन आणि निधिध्यासन किंवा द्वितीय काय विचाररूप श्रवण ही प्रतिबंधाच्या निवृत्तीद्वारा आपल्या आत्मस्वरूपात स्थिती करून देतात. असंच म्हणायचं की नाही. परंतु असं तो म्हणेल का या ठिकाणी आत्माला या ठिकाणी असत्वापादक आवरणच असणं संभवनीय नाही, का आभानापादक आवरणही नाही, का आत्मा कधी आवृत्तच होत नाही, का नित्य अनाच्छादित आहे की नाही. असं जर असेल, बरोबर ना, तरच खरं श्रवणाचं पंगिस्तत्व तुम्ही टाकलं.
म्हणजे साध्य साधन भावातही देखील साध्य साधन हा नियत कार्यकारण साध्य साधन भाव किंवा कार्यकारण भाव आत्मस्वरूपाच्या ठिकाणी कधीच झालेला नाही. असं जर कळलं तरच श्रवणाचं पंगीस तत्व जे आहे ते जाईल, आहे की नाही. आणि अहम ब्रह्मास्मा या वृत्तीची आवृत्ती करणं असं असेल तर तोपर्यंत सुद्धा त्याचं श्रवणाचं पंगीस तत्व गेलं नाही. ते केवळ निषिद्ध कर्माचं किंवा जे निषिद्ध श्रवण आहे त्याचं पंगीस्थ होऊ नये ही गोष्ट मान्य आहे. परंतु जे काही विहित शास्त्राने ज्याचं विधान केलेलं आहे त्या विधानाचं जर आपण आवृत्ती करत राहू किंवा त्याच्याविषयी यत्किंचित जर सत्यत्व बुद्धी राहिली तर तोपर्यंत आपण काय पुन्हा श्रवणाचंच पंगीस तत्व आहे असं विचार करायला हरकत नाही ना. म्हणून म्हणतात की श्रवण येथ म्हणजे हे जे आत्मस्वरूपाची अनुभूती आहे या अनुभूतीमध्ये श्रवणाचे नि पांगे विन श्रवणाचं कोणत्याही प्रकारचं पंगीस्त न होता. याचा अर्थ त्या श्रवणेंद्रियाशी आपल्या आत्मस्वरूपाचा संबंध तरी आहे का? संबंध काही हे फक्त अध्यारोपाच्या भाषेत अज्ञान मानलंय तोपर्यंतच हा विचार आहे. आणि ही जी ज्याला म्हणतो आपण अत्युच्च कोटीची वस्तुनिष्ठ अनुभूती त्या अनुभूतीमध्ये हे आहे का? असंच व्हावं लागेल, असंच व्हावं लागेल. श्रवणाचे नि पांगेविन श्रोतया व्हावे लागे. आणि हे कोणाला व्हावं लागेल? श्रोत्याला. याचा अर्थ श्रवण नाही का अगोदर? श्रोत्या शब्द वापरतात म्हणजे अगोदर आहे. पण ज्या वेळेला तुम्हाला वस्तू नाथ महाराजांनी शृंगारी ग्राम्य उदाहरण दिलं की या ठिकाणी आपलं जे वस्त्र आहे तर ते वस्त्र आपण परिधान करतो, पण कधी कधी त्या वस्त्राचा काय करतो? परित्याग करतो. कारण त्या वस्त्राच्या परित्यागाचं त्यांनी शृंगारिक वर्णन केलेलं आहे. त्याप्रमाणे ही जी साधनं आहेत ही साधनं आहेत, पण ज्या वेळेला आपल्याला खरं आत्मसुखाशी सामरस्य करायचं त्यावेळेला ह्या साधनांना तुम्हाला काय करावं लागेल? मागच टाकावं लागेल. म्हणून या ठिकाणी श्रवणाचे नि पांगे विन श्रोतया व्हावे लागे. आता पुढं तुम्ही म्हणाल श्रवणेंद्रिय टाकलं तर मनाला तर दिले की नाही? मनाचे नि निजांगे भोगीजे गा. मनाच्या निज अंगाने म्हणजे मनाने याचा अर्थ काय आहे? इंद्रियानी परान्याह इंद्रियेभ्या परम मनः मनसस्तु पराबुद्धीर यो बुद्धे परतस्तु सहा. किंवा याच्या काय सांगितलं दुसरं इंद्रियेभ्य परा ह्यर्थ अर्थेभ्यही परम मनः मनसस्तु पराबुद्धीर बुद्धेर आत्मा महान पराह मदस्तु परम व्यक्तम अव्यक्तात पुरुषः परः असं सांगितलं. आणि मग पुरुषात न परा किंचित सा काष्टा सा परागतीही असं कठोपनिषदामध्ये सांगितलेलं आहे. आणि मग अशा वेळेला हे जे सगळं स्थिती आहे ही आपल्याला प्राप्त करायची असेल तर या ठिकाणी हा प्रवास इंद्रियांकडून मनापर्यंत येणारच की नाही. मग पण जेव्हा आपण खरं वेदांत दर्शनाचं यथार्थ अभिप्राय महापुरुषांना किंवा वेदांताला अभिप्रेत असणारं जो काही अर्थ आहे त्या अर्थाच्या दृष्टीनं आपण जर केलं तर मनाचे जे संकल्प विकल्पात्मक मन आहे त्या मनाने जर तुम्हाला ह्या ब्रह्मानंदाचा भोग मन जर घ्यायला लागलं तर त्या ठिकाणी तुमच्या ठिकाणी भोक्तृत्व भ्रांती सिद्ध होईल की नाही? भोक्तृत्व भ्रांती सिद्ध होईल. मग त्या ठिकाणी तुम्ही म्हणाल ठीक आहे इंद्रियांच्या पेक्षा सूक्ष्म कोण आहे? मन आहे. आणि मग खरं काय आहे? ब्रह्मानंदाचं आनंदाचा भोग घेणारं कोण आहे? मन आहे. चांगलं पहा. तर मग आता इथं म्हणतात आणि माऊलीच सांगतात पुढं मनाचेनी निजांगे भोगीजे गा. मनाचेनी म्हणजे तृतीयाच आहे की नाही? करणच अर्थ आहे ना. तृतीयचं करणच अर्थ आहे ना. मग याचं करण कोण आहे? मन आहे. आणि मन हे साधन आहे आणि त्या साधनाने तुम्हाला त्याचा काय करावा? भोग घ्यावा. पण हे सांगण्यात तात्पर्य आहे का? हे सांगण्यात तात्पर्य नाही. याचा जर विचार केला तर पहा संदीप महाराज या ठिकाणी मनाचे नि निजांगे भोगी गा. मनाचे नि निजांगे भोगी जे गा म्हणजे मनाने तच्चिंतन करायचं. मनाने पुन्हा पुन्हा त्याची आवृत्ती करायची. आवृत्ती रसकृत उपदेशात हे फलाध्यायामध्ये कशामध्ये सांगितलं? उपासनेमध्ये सांगितलेलं आहे. हे जे चिंतन चाललंय हे जर तत्वज्ञानाच्या अंगाने त्याचा जर भोग घ्यायचा असेल तर त्याच्यामध्ये द्वैतामध्ये त्याचा जो भोग होईल तो भोग
हा वेदांताला अभिप्रेत आहे का तद्रूपता हाच खरा त्याचा भोग आहे? म्हणून या ठिकाणी मग माऊलीनं अजून तर बुद्धी यायची, मग महत यायचं ना, नंतर पुरुष यायचा, हे असं आहे. आणि इथं तर मनाचे निजांगे भोगीजे गा, मनाच्या निजांगाने. तर इथं असं म्हटलं तर बरं होईल. म्हणजे असं वाटतं की मनाचंही निज अंग म्हणजे काय, मनाचंही अधिष्ठान किंवा मन आणि आत्मा यांच्यामध्ये शेषी भाव म्हणता येईल का? शेषी कोण आहे? आत्मा आहे. आणि मन काय आहे? त्याचं शेष. आणि मनाचं निजांग म्हणजे शेषी असणारा आत्मा. त्या आत्म्याचा आत्मत्वाने काय करायचा? भोग घ्यायचा. भोग घ्यायचा म्हणजे आत्मस्वरूपाच्या ठिकाणी मनाला हा शेष असणारं मन त्या शेषीमध्ये कायमचं बाधित किंवा लीन करून स्वस्वरूपाने राहणं, हेच त्या मनाचे निजांगे भोगीजे गा असा अर्थ करता येईल ना? का असाच अर्थ आहे? असाच अर्थ केला पाहिजे. म्हणजे हे ज्ञानोबरायांनी ह्या अध्यायामध्ये जे काय पराकोटीचं उपोद्घाताच्या रूपाने संपूर्ण शास्त्रार्थाला गौसनी घालून नाव दिले उपोद्घात. परंतु उपोद्घात म्हणजे त्यांना काय करायचं? प्रतिपाद्यविषयी मनसी निधाय ना, मनामध्ये ठेवला आणि प्रकारांतरेनं वर्णनम. परंतु पुढच्या सगळ्या ज्ञानेश्वरीकडेच पाहण्याची जी दृष्टी आहे, ती दृष्टी उच्च अधिकाऱ्यांनी, उत्तम अधिकाऱ्याची ही दृष्टी ज्ञानोबरायांना पाहिजेले आहे की नाही? म्हणून म्हणतात की मनाचेनी निजांगे भोगीजे गा. आणि जर तुम्हाला प्रवाहात अर्थ करायचा असेल तर केला तर तो काय वावगा नाही का? इंद्रियाचा म्हणजे विषयातून काढले पहिल्यांदा, नंतर त्या इंद्रिय आणि विषयांचा ताटातूट म्हणजे प्रत्याहार केला, त्याच्या पुढचं तुम्हाला काय आहे? ध्यान. कारण हे अध्यायाचं नाव आहे ध्यान आहे. म्हणून पहिल्यांदा या ठिकाणी काय आहे? यम, नियम, मग आसन, प्राणायाम, मग नंतर धारणा, नंतर ध्यान, आणि त्याच्यामध्ये मध्ये हे जे का अष्टांगामध्ये काय येतं? प्रत्याहार आहे की नाही? किंवा त्रयाणाम एकत्र संयम. कोणतं? त्रयाणाम म्हणजे ध्यान, धारणा आणि समाधी या तिघांचं एकत्रीकरण. असंही तुम्ही चिंतन करू शकता. पण वेदांताच्या दृष्टीनं करायचं झालं तर असंच म्हणावं लागेल, येत श्रवणाचे नि पांगे. का माऊली म्हटले श्रवणाचे पांग? श्रवणाला पंगिस्तपणा म्हणजे त्याच्या अधीन होणं हे पण या ठिकाणी नाही. कारण काय होईल? हीच गोष्ट त्याला काय होईल? ज्या गोष्टीने तो ब्रह्मानंदाचा भोग घ्यायला झालं, तीच गोष्ट ब्रह्मानंदाचं काय झालं? खऱ्या आनंदाच्या भोगाला त्याला पारखी करणारी झाली आहे की नाही? म्हणून माऊलीने इथं जर तितके उपाय करशील तितके ते उपायच काय होतात? अपाय होतात. असंच नाही, मूळ स्वतःसिद्ध असणाऱ्या स्वरूपापासून दूर गेले आणि मग त्याला साधनांच्या द्वारा परत प्राप्त करायला प्रवृत्त झाले. हे काही तत्त्वज्ञान किंवा हे उपनिषदांचं मनोगत नाही. म्हणून माऊली इथे ही ती गोष्ट आपल्याला म्हणजे याला म्हणतात खरं त्याला काय? सत्याचं आपलं सत्याचं दर्शन करून देण्याविषयी जेवढी श्रुती मातेला कळवळ आहे, बरोबर ना, तेवढीच कळवळ कोणाला आहे? माऊलीला आहे. आणि म्हणून माऊली या ठिकाणी ही गोष्ट आपल्याला, आता ही तिथं शब्द दिसत नाही श्लोकामध्ये, मग उपोद्घातातच सांगून टाकलं, मनाचे निजांगे भोगीजे गा असं सांगतात. आणि हेच तुम्ही म्हणाल मनाचे निजांग, मन जरी संकल्प विकल करील त्याला काय आश्रय कुठंतरी शब्दाचाच घेईल, बरोबर आहे ना? अर्थ काय घेईल? शब्द. पण त्या जर त्यांनी स्वरूपभूत असणारा, स्वयंप्रकाश स्वतःसिद्ध असणारा, अवाच्य असणारा आहे ना, यात साक्षात अपरोक्षात असणारं जे तत्व आहे, त्या तत्वाच्या ठिकाणी शब्दाची पोचच नाही. आणि जर तुम्ही शब्दाला अवलंबन करून या ठिकाणी जर त्या ब्रह्मानंदाचा भोग घेण्याचं जर तुमचं मनोगत असेल तर हे मनोगत कधी सफल होणार नाही. म्हणून माऊली दुसरी एक गोष्ट महत्त्वाची सांगतात, आम्ही जे सांगतो इथं या अर्थरूपतेला तुम्हाला जर प्राप्त व्हायचा असेल तर सर्वात मोठा शब्द प्रतिबंधक आहे. त्याची एक तुम्हाला खूण सांगतो, ज्यालाच म्हणतात ज्ञानबाची मेक आहे की नाही, तर ती ही आहे की आहाच बोलाची वालिप फिडीजे आणि मग ब्रह्माची याचे अंगा घडीजे मग सुखेशी सुरवाडीजे सुखाची माझी. आणि मग माऊली या ठिकाणी सांगतात बाबा शब्द जो आहे तो शब्द भरपूर उपकारी शब्द आहे, परंतु ते शब्दाचं टर्फल आहे आणि ते टर्फल बाजूला काढा आणि मग ब्रह्मस्वरूप अवाच्य असणारं
जे काही अधिष्ठान ब्रह्मरूपता त्या ब्रह्माशी तुम्ही एकरूप व्हा. त्या ब्रह्माला वेगळं राहून जाणणं हा पुरुषार्थ नाही. ब्रह्मवेद ब्रह्मैव भवती, ब्रह्मरूपाला तुम्ही प्राप्त व्हा आणि मग सुखेशी सुरवाडी जे सुखाची माझी. आणि मग तिथं जो भोग होईल तुम्हाला तो कोणता भोग होईल तर सुखेशी सुरवाडी जे सुखाचे, सुखाने सुखाचाच भोग घ्यावा. याचा अर्थ काय? हे फक्त सुखाने सुखाचा भोग घेण्यामध्ये त्रिपुटी आहे. ही त्रिपुटी वाचारंभन मात्र आहे आणि त्या ठिकाणी केवळ मूलभूत असणारं सर्व ह्या बाह्य सुखांचा मूळ, सर्व सुखांचा स्रोत असणारा तुकोबारांचा एक अभंग आहे गोड, की या ठिकाणी सुखाचे व्यवहारी सुख लाभ झाला आणि आनंद कोंदला मागे पुढे, अशा प्रकारच्या स्थितीला प्राप्त तुम्ही होऊ शकता. परंतु आता इथं पुढं आपल्याला जाणीव करून देतात की तुम्ही हे शब्दाचं तत्वमसी हा सुद्धा काय आहे? शब्द आहे. म्हणून ज्ञानोबारायांनी आपल्या ज्ञानोबारायांच्या गाथेमध्ये एक हे त्याचं एकदा चिंतन केलं होतं आपण, मला वाटतं अष्टादशामध्ये कुठं, ते तर म्हणतात तत्वमसी वाक्याचा उपदेश काहीतरी नामाचा अर्धांश नाही तेथे, असं नाथ महाराज. याचा अर्थ काय आहे की या ठिकाणी नामनामीचा अभेद कळल्यानंतर जी काही स्वरूप स्थिती आपल्याला अनुभूतीला येते त्या मानाने ह्या तत्वमसी ह्या वाक्याचा जो काही ऐक्य सांगणारं वाक्य आहे, जीवब्रह्माचं ऐक्य सांगणारं वाक्य, पण त्याच्यामध्ये वाच्यार्थ लक्षार्थ हे सर्व करावे लागतात, भागत्याग लक्षणा करावी लागते, पण अखंड स्वरूपात हे काहीच नाही. आणि आमचं नाम जे आहे तर ते नाम कोणतं आहे? तो नाम आणि नामी यांचा मूळचा स्वरूपाने असणारा अभेद, हे जर त्याचं मार्मिक रहस्य कळलं तर तत्वमसी महावाक्य सुद्धा काही नाही. नामाचा अर्धांश नाही पटतंय नाही, नामाचा अर्धांश नाही तेथे, असं ज्ञानोबा कशाने म्हणत असेल ते ह्यासाठी म्हणतात की तै यात येथ श्रवणाचे नि पांगे विन श्रोतया व्हावे लागे, मग मनाचे नि निजांगे भोगी जेगा. आणि हे करत असताना त्या ठिकाणी ह्या नुसतेचे शब्द नाही तर बोलाची वाली, बोलणं हे टर्फल आहे, म्हणून टर्फल टाकल्याशिवाय त्याच्या आतमधला जो गर आहे किंवा शेंगादाणा आहे तो आपल्याला खाता येत नाही. त्याप्रमाणे आपण शब्दाशी झुंज देत असताना रात्रंदिवस वेदांत वाक्याशी सदा रमंतः, परंतु वेदांत वाक्यात रममान होत असेल आणि शब्दाचा सुखाचा आस्वादन करत असेल तर ते काय एक दिव्य अलौकिक असं सुखाची परिच्छिन्न वृत्तीच्या द्वारा अभिव्यक्ती करणं आहे की जे शास्त्राला सा काष्टा सा परागती म्हणून मान्य नाही, असंच विचार करता येईल ना. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय.